आज वाशिम जिल्ह्यातील एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. विद्युत तारांच्या शॉर्ट सर्किटमुळे शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेले गव्हाचे पीक काही क्षणात राख-रांगोळी झाले आहे. या घटनेमुळे शेतकऱ्यांच्या लाखो रुपयाचे नुकसान झाले असून महावितरणच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. ही घटना सावरगाव जिरे, तालुका वाशिम येथे दुपारी 12 ते 1 वाजण्याच्या दरम्यान घडली. शेतातून गेलेल्या विद्युत वाहक तारांमध्ये अचानक शॉर्ट सर्किटमुळे होऊन ठिणग्या पडल्या आणि क्षणार्धात गव्हाच्या पिकाला आग लागली. आग इतक्या वेगाने पसरली की काही वेळातच 3 ते 4 एकर क्षेत्रातील गहू जळून खाक झाला. या आगीत गावातील शेतकरी ओमकार ज्ञानोबा वानखेडे यांच्या सुमारे 2.5 एकर गव्हाच्या पिकाचे मोठे नुकसान झाले. त्याचबरोबर दामोदर काळे यांच्या अर्धा ते पाऊण एकर क्षेत्रातील तसेच दत्ता मारुती वानखेडे आणि सीताराम वानखेडे यांच्या सुमारे 15 ते 20 गुंठे क्षेत्रातील गव्हाचे पीकही पूर्णतः जळून गेले. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत मेहनतीने पिकवलेले आणि कापणीच्या उंबरठ्यावर असलेले पीक पूर्णपणे नष्ट झाले होते. दरम्यान महावितरण कंपनी मर्यादित वाशिम यांच्या कामकाजावर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण कालच जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या परिसरातील वडाच्या झाडाला विद्युत तारेमुळे आग लागल्याची घटना घडली. या घटनेत मोठा अनर्थ टळला असताना आज पुन्हा विद्युत तारेमुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेचा तत्काळ पंचनामा करून शेतकऱ्यांना योग्य नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी आणि गावकऱ्यांकडून जोर धरत आहे. तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी महावितरणाने वीज तारांची तातडीने दुरुस्ती आणि देखभाल करावी अशी मागणी करण्यात येत आहे. सध्या या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण असून प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे. प्रतिनिधी प्रताप नागरे, वाशिम.